ऊस उत्पादक आणि शेतकरी प्रतिनिधी ऊसाचा दर सुटण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते, परंतु या ठिकाणी माननीय प्रादेशिक सहसंचालक अतिशय अकार्यक्षम कारभाऱ्यांचा या ठिकाणी उपस्थित झाला। मागील 10 महिने काही कारखान्यांनी पैसे दिलेले नाहीये, काही कारखाना उद्या तोडी सुरू होणार आहे, परंतु या ठिकाणी जी बैठक आहे त्या ठिकाणी निष्फळ ठरलेली आहे। म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादकांचे जे काही संघटना आहे, उद्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ऊस तोड बंद आंदोलन आणि शेतकऱ्यांची पहिली उचल ही 3500 रुपये, मागील वर्षीचे 200 रुपये दिल्याशिवाय कोणत्याही प्रकारे ऊसाला कोयता लावू दिले जाणार नाही। रिकव्हरी संदर्भात VSIचं प्रमाणीकरण केलं जातं, त्याच्यानंतर अंतिम साखर उतारा ठरवला जातो, त्याप्रमाणे मग FRP फिक्स होते आणि ते त्याप्रमाणे शेतकऱ्यांना अदा केले। शेतकऱ्यांच्या म्हणण्यात किती तथ्य होतं की 13.5, 12, 13 अशी रिकव्हरी असताना 9, 10 दाखवली जाते, किती तथ्य त्याच्यात? या संदर्भात सर्व VSI जे आहे आपली केंद्रीय संस्था ती प्रमाणीकरण करते। केंद्र शासनाने 3550 मेट्रिक टन FRP जाहीर केलेली आहे, तो आपला बेस राहील। त्याच्यावरती जर काही कारखान्यांना दर जाहीर करायचं तर ते जाहीर करतील आणि कळवतील, त्याप्रमाणे त्यांनी पेमेंट अदा करावं अशी आमची भूमिका राहील, जेणेकरून शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळेल। पेमेंट वेळेवर होत नसल्यामुळे जे काय 15% व्याज अनुज्ञा आहे ते देण्यात यावं असे शेतकऱ्यांची एक मागणी आहे। रिकव्हरीचं पर्सेंटेज संबंधामध्ये तक्रारी आहेत, एक त्याच्याबद्दल स्वतंत्र यंत्रणा असावी अशी पण एक शेतकऱ्यांनी या ठिकाणी मागणी नोंदवलेली आहे। याच्याशिवाय वजन आणि मापे यांचं एक संयंत्र त्यामध्ये असावं, वाहतुकीच्या संबंधामध्ये संयंत्र असावं, ऊसाला किमान 3550 रुपये प्रति टन भाव असावा आणि इथेनॉल जे कारखाने उत्पादन करतात त्यांना किमान 200 रुपये इन्सेंटिव्ह द्यावे प्रति टन, अशा पद्धतीचा शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या, त्या सगळ्या ऐकून घेण्यात आल्या आणि जे काही याच्या संबंधामध्ये पॉलिसी डिसिजन आहेत त्या संबंधामध्ये आम्ही शासनास कळवणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।